नमस्कार. माझं नाव मानसी मकरंद थळे. शाळेचं नाव रायगड जिल्हा परिषद राजीव शाळा धाटाव आणि मी मुख्याध्यापक आहे शाळेची. तसेच आपल्या शाळेमध्ये आज हे श्री सद्गुरू आपण म्हणतो की वामनराव पै यांचं नाव आम्ही ऐकलेलं आहे आणि खरोखरच त्यांचे सतशिष्य श्री संदीप वसंत प्रभाळे हे या शाळेमध्ये आले आणि आम्ही म्हणतो की आम्हाला विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधताना सर्वांगीण विकास साधायचा आहे. ही सर्व जो आहे भावनिक, शारीरिक, मानसिक या सर्व बाजूने विद्यार्थ्यांचा विकास व्हायला पाहिजे आणि सरांनी इथे येऊन या संदर्भात मोलाचं मार्गदर्शन केलं की आपण लहान आहोत, आपल्याला जर चांगले संस्कार असतील तर ही शिदोरी आयुष्यभर आपल्याला पुरणारी आहे आणि या सुजाण नागरिक जर देशाचे असतील तर निश्चितच आपल्या देशाची उत्तम प्रगती होणार आहे. आणि त्यांनी त्यासाठी वेगवेगळे शास्त्रज्ञ असतील किंवा वेगवेगळे संत महंत नेते आहेत ज्यांचे खरोखर अनमोल असं कार्य आहे, त्यांची उदाहरणं देऊन हे खूप चांगल्या प्रकारे मुलांना पटवून दिलं आणि मुलांवरती खूप चांगले संस्कार या त्यांच्या व्याख्यानातून निश्चितच झाले आहेत. आणि तसेच अभ्यासाच्या पद्धती ज्या मुलांना महत्त्वाच्या आहेत की पुढे आपल्याला शिकायचं आहे, आपले ध्येय काय, ते ध्येय गाठताना आपण काय केलं पाहिजे, आपण कसे परिश्रम केले पाहिजे, अभ्यास कोणत्या पद्धतीने आपण केला पाहिजे, खेळाला किती महत्त्व द्यायचं, त्याचप्रमाणे व्यायाम आहे, या आरोग्यासाठी व्यायामाचं फार महत्त्व त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिटेशन की जे मनाच्या शांतीसाठी ज्या आपल्या ज्या तणाव यातून मुक्त होण्यासाठी हे मेडिटेशन फार महत्त्वाचं आहे. कारण त्यातून आपल्याला काय तर आपल्याला जे चांगलं आपण पूर्वीचे साधू संत महंत ऐकतो की त्यांनी काय केलेलं आहे, समाधी लावून बसायचे आणि ध्यानधारणेतून त्यांनी खूप मोठे उद्दिष्ट आपलं गाठलेलं आहे. तसं आपण सुद्धा ध्यानधारणा जर केली तर मनावरचा ताण कमी होईल आणि निश्चितच आपल्याला वाईट मार्ग न लागता चांगल्या मार्गाने आपण जाणार आणि आपल्या देशाची प्रगती होणार आहे. सरांनी याबद्दल शाळेत येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं की सरांच्या शाळेच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.